अशी कुठली घटना किंवा असा कुठला प्रसंग आहे ज्याच्यामुळं तुम्हाला कैलास स्मशानभूमी तिथं उभा राहावं असं वाटलं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, सातारला स्मशानभूमी म्हणून मान्यता प्राप्त काही नव्हतं. बरं. नदी किनारी वाळवंट होतं आणि त्या वाळवंटात अंत्यसंस्कार करायचे. तर स्मशानभूमीचे त्यांनी म्हटलं घाबरायचे. काही काही लोक आम्हाला असं दारात उभं करून असे वर्ण पैसे टाकायचे. पण मग एवढ्या चांगल्या कामाला विरोध व्हायचं कारण काय? आपण निमित्त आहे, हे देव आपल्याकडनं करून घेत असतो. कारण आमचा हेतू शुद्ध होता आणि आम्हाला माहिती आहे, हेतू शुद्ध असलं तर चांगलं काम रेटून करायचं असतं. कोविडमध्ये मग तुम्हाला काही चांगला वाईट अनुभव काय आला? त्या मृत्यू व्यक्तीला हात नाहीत लावणार, पण तिनं जी सोडलेली प्रॉपर्टी असते त्यासाठी अगदी एकमेकाचा जीव घेते. या कैलास स्मशानभूमी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ह्या 22 वर्षात रोज जाता. या कैलास स्मशानभूमी संबंधित एखादी हृदयस्पर्शी काय आठवण आहे? तरुण मुलं वारलेली असतात, काहींच्या घरामध्ये नुकतंच लग्न झालेलं असतात, अपघात झालेले असतात, असे सुद्धा काही मृत्यू असतात. काहींच्या कुटुंबातले 3-3 व्यक्ती एकदम एक्सपायर झालेले असतात. एका बाजूला प्रपंच करायचा, दुसऱ्या बाजूला समाजासाठी काम उभं करायचं आणि तिसऱ्या बाजूला ह्या कामातून जो विरोध होतोय त्याच्याशी सामना करायचा. अशा वेळेला अशा परिस्थितीत तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते स्वतःच्या मनाला धैर्य कसं देत होता? मोठमोठ्या शक्तीविरुद्ध असल्या तरी आमचं ते काम झालं. आमची त्यावेळेस योग्यता पण नव्हती, प्रामाणिकपणा होता. आलेला व्यक्ती प्रत्येक जण जाणारच आहे. मग हे जर निश्चित असेल तर प्रत्येकानं त्या मृत्यूकडं बघायचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. नमस्कार, मी शैलेंद्र पाटील. मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयावर सहसा आपण कधी बोलत नाही किंवा बोलायला मागं पुढं बघतो. मृत्यू. मंडळी, साताऱ्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या एकूणच प्रवासाला पावित्र्य आणि सन्मान मिळवून दिला. मंडळी, कृष्णा आणि वेण्णा नदीच्या काठावरती एक असं मॉडेल उभं राहिलं ज्याचं नाव आहे कैलास स्मशानभूमी, ज्यानं महाराष्ट्राला दिशा दिली. महाराष्ट्रामध्ये हे वेगळं मॉडेल आज लक्ष वेधत आहे. मंडळी, बेकीज बेकरीच्या पाटीलकी या पॉडकास्टमध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक उपस्थित आहेत, ज्यांनी 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी या स्मशानभूमीच्या कार्यासाठी स्वतःला झोकून दिलं. असं व्यक्तिमत्व नाव आहे राजेंद्र चोरगे साहेब. चोरगे साहेब, तुमचं स्वागत आहे. जय हिंद. चोरगे साहेब, कैलास स्मशानभूमी तुम्ही 22 वर्षापूर्वी ज्या वेळेला उभी करायचा निर्णय घेतला, अशी कुठली घटना किंवा असा कुठला प्रसंग आहे ज्याच्यामुळं तुम्हाला कैलास स्मशानभूमी तिथं उभा राहावं असं वाटलं? संगम माहुलीतली कैलास स्मशानभूमी जी सातारा आणि साताराच्या परिसरासाठी गरजेची होती. खरं तर हा 25 वर्षापूर्वी निर्णय घेतला आणि 22 वर्षापूर्वी ती उभारली गेली. 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस एका अंत्यसंस्कारासाठी मी संध्याकाळचा गेलो होतो, मला थोडा उशीर झाला. साधारण पावसाचं वातावरण होतं, बारीक पाऊस पडत होता. उशीर झाल्यामुळं चिता जळत होती, परंतु तिथं कोणी नव्हतं. मी तिथं पाहिलं तर काही कुत्री त्या चितेवर असे उड्या मारत होते आणि ढासळत होते बॉडीने, ओढत होते बॉडी. ती परिस्थिती विदारक बघितल्यावर मला सरळ झालं मनात, हे काही खरं नाही. उद्या भविष्यात आपली सुद्धा अवस्था अशी होणार की ज्या या उघड्या स्मशानभूमीत, कारण पूर्वी तिथं काहीच नव्हतं, माळरान होतं, नदीकाठ होता, हागणदारी होती. अशा परिस्थितीत प्रत्येकाची अवस्था तशीच होती. पण मला मनाला एकदमच वाटलं की काय नाही, आता इथं काहीतरी बदल झाला पाहिजे आणि प्रत्येकाचं मरण हे सुखकर तर झालंच पाहिजे आणि आवेलना होता कामा नाही प्रेताची, म्हणून ही प्रकल्प माझ्या डोक्यात आला. 1999ला ज्या वेळेला तुम्ही कैलास स्मशानभूमीचं काम सुरू करायचं असं ज्या वेळेला जाहीर केलं, त्यावेळेला लोकांची प्रतिक्रिया आणि प्रतिसाद कसा होता? कैलास स्मशानभूमी, आता स्मशानभूमी म्हणलं की त्या काळात फार घाबरायची, भीती वाटायची. म्हणजे आपल्या इथं 40-50 गाडी नंबर होता की ज्यातून अंत्यसंस्कारासाठी शेवट न्यायचे. ती आली तरी लोक नमस्कार करायचे, उलटे फिरायचे, घाबरायचे, रिकामी गाडीला सुद्धा. अशी परिस्थिती, म्हणजे मरणाची भीती प्रत्येकाच्या मनात प्रचंड होती त्यावेळेस. आता सुद्धा आहे, पण आता तेवढी राहिलेली नाही.
तर त्यावेळेस स्मशानभूमी बांधणं हाच एक विचार वेगळा होता आणि तो मांडल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या प्रकारच्या आल्या. काय गरज आहे, शेवट तर असं होतं, शेवटी राखच होणार आहे, मातीतच मिसळणार आहे, असं काहींचं होतं. आणि काहींचं म्हणणं होतं की खरं करणं गरजेचं आहे, कारण काही ठिकाणच्या स्मशानभूमी आहेत तशा बऱ्यापैकी स्वच्छ होत्या, जिल्ह्यात असू दे, महाराष्ट्रात असू दे, भारतात असू दे. आपल्या इथं काहीतरी व्यवस्था व्हावी, किमान बसायला जागा, परत मृतदेहाची आविल होऊ नये, प्यायला पाणी, सावली, झाडं, असं काहीतरी वाटत होतं. प्रत्येकाला वाटत असणार आहे, पण त्या अनुषंगानं आम्ही विचार केला आणि एक मॉडेल तयार केलं पहिलं, की तो कन्सेप्ट काय असावा हे आम्हाला पण माहित नव्हतं. मग आर्किटेक्ट गेलो, आम्ही आमच्या भूमिका सगळ्यांच्या सांगितल्या. आमच्या बरोबर संजय कदम होते, जगदीश खंडेलवाल, असे आमचे अंबाजी देसाई वगैरे. मग आम्ही त्या आर्किटेक्टला सांगितलं की असं सुधीर शिंदे म्हणून आर्किटेक्ट होते, असा कन्सेप्ट आहे आणि आपल्याला हे नदी किनारी करायचं, नदी पात्रामध्ये करायचं. त्यावेळेस त्यांनी एक मॉडेल केलं, म्हणजे डिझाईन केलं आणि पहिलंच डिझाईन आम्हाला ते पसंत पडलं. मग डिझाईन पसंत पडल्यावर त्याचं मॉडेल केलं तयार, फोटोग्राफ्स केले काही, आणि मग समाजापुढे आम्ही ते मांडायला सुरुवात केली. मग हळूहळू वाटलं की बरं, लोकांना काय वाटतंय त्यापेक्षा आम्हाला डोक्यात होतं की हे करायचं, एन केन प्रकारे करायचंच होतं. त्यामुळे आम्ही त्यात उतरलो होतो. मग यामध्ये लोकांची कशी मदत किंवा सहकार्य मिळत गेलं? ही कैलास स्मशानभूमी खरं तर लोकांचा सहभाग आणि दानशूर व्यक्तींचा सहभाग याच्यामुळे ही निर्माण झालेली आहे. आमच्या डायरेक्टरांनी पण चांगल्या पद्धतीनं सर्व आर्थिक सहकार्य झालेलं आहे, वेळ दिलेला आहे प्रचंड, सगळ्यांचं सगळ्या प्रकारचं सहकार्य आहे. आणि टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या मार्गानं करायचं होतं. परंतु त्या स्मशानभूमीची जी उभारणी होती ती पाण्यात होती, म्हणजे नदीत होती. आणि नदीत काम साताऱ्यात तसं पहिलंच बघायला गेलं तर नदी कडेला बांधायचं, नदीत बांधायचं तर खर्च प्रचंड होता, त्याचं बजेट प्रचंड होतं. मग अशा वेळेस तिथं पाईल फाउंडेशन मारायचं होतं. जवळजवळ 1 कोटीचा तो प्रोजेक्ट होता. मग ते उभे कसे करायचे? आमची त्यावेळेस तर आमची व्यवसाय प्रत्येकाचे छोटे छोटे व्यवसाय होते, अगदी नाम मात्र, आर्थिक परिस्थिती नव्हती, समाजात प्रतिष्ठा नव्हती आमची, कुणाचीच काय नव्हती. पण आम्ही जिद्दीनं प्रेरित झालो होतो की नाही, करायचं, आपल्यासाठी का होईना ते करायचं. मग त्या अनुषंगाने आम्ही लोकांच्या घरोघरी गेलो, काही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेषतः ह्या प्रकल्पामध्ये सर्वसामान्य, म्हणजे मावशी असतात घरी धुणं भांडी करणाऱ्या, तो वर्ग, मध्यम वर्ग, या लोकांनी प्रचंड त्या काळात सहकार्य केलं. आणि त्यात तेवढं एवढी मोठी त्या काळात रक्कम उभी करायची म्हणजे तसं अवघडच काम ना. मग आम्ही लकी ड्रॉ काढला होता त्यावेळेस मदन दादांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं होतं. शरद काटकर आपले पत्रकार, महाराष्ट्र आपलं सातारा जिल्ह्यात पहिलं लकी ड्रॉची मंजुरी कायदेशीर करून आणली होती त्यावेळेस. मग त्यातून काही रक्कम आम्ही लकी ड्रॉ कसं उभं केली. एक 650 रुपये आम्ही देणगी म्हणून एक तिकीट होतं, त्यातलं 350 रुपयाचं वस्तू आम्ही त्यांना, एक ब्लेंडर असायचं किंवा सोन्याचं अर्धा ग्रॅम, त्या सोनं स्वस्त होतं ना, अर्धा ग्रॅमचं सोन्याचं एक लक्ष्मी होती, असं काय होतं. आणि ते जरी ते तर द्यायचोच आम्ही 750 रुपये दिल्यावर. पण परत जर लकी ड्रॉ मध्ये नंबर आला तर मग फोर्ड आयकॉन, चेन गळ्यातली, मोटरसायकल, यातून निधी उभा करायचा विषय केला. यामध्ये राजकीय काही मदत नाही, राजकीयचा विषय त्याच नव्हताच. म्हणजे एकतर ते होईल का नाही इथपासूनच शंका होती, आणि ते तसा दुर्लक्षित विषय होता. स्मशानभूमी म्हणजे तसं हे होतं. राजकीय मदत झाली म्हणजे त्यावेळेस पालकमंत्री अजितदादा होते. अजितदादांचा तसा आमचा काही संबंध यथार्थी नव्हता, परंतु ज्यावेळेस ते पालकमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सातारमध्ये मिटिंग घेऊन ते अधिकाऱ्यांना बोलवलं जातं आणि विचारलं जातं की सातारमध्ये काय काय नवीन सामाजिक उपक्रम चालू आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी विचारलं आणि प्रांत साहेबांनी सांगितलं त्यावेळेस की सातारमध्ये असा स्मशानभूमीचा एक प्रोजेक्ट चालू आहे. त्यांना ते आश्चर्य वाटले की स्मशानभूमी बांधायचा प्रोजेक्ट, म्हणून त्यांनी म्हणले ठीक आहे, त्या मुलांना बोलवा. मग त्यांनी निरोप दिला. आदल्या दिवशी रात्री तहसीलदार साहेब स्वतः घरी माया आले होते. मी त्यावेळेस शनिवार पेठेत राहायचो. त्यांनी निरोप दिला की अजितदादांनी बोलवलंय तुम्हाला.
आम्हाला कळलं ना की आमचा काही काय संबंध झालं? नाही ना, आम्हाला त्यांची भूमिका कडक म्हणून माहिती होती. हा. तर काय आमच्याकडनं चुका झाल्या का काय झाल्या, कारण अगोदर थोडस स्मशानभूमी होऊ नये म्हणून हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांनी विरोध केला होता. हम्म. आम्हाला वाटलं त्यांनी काय हे केलं का काय म्हणून. तरी म्हणलं ठीक आहे, जायचं आपलं काय, चांगलं काम करतोय. मग त्या अनुषंगाने आम्ही गेलो. गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्मशानभूमी बांधताय. हम्म. हो म्हणलं. मग तुम्ही ते कसं आहे दाखवा वगैरे प्लॅन. मग ते प्लॅन मॉडेल वगैरे सगळं त्यांना दाखवलं. ते मॉडेल बघितल्यावर त्यांनी सगळे प्रश्न विचारले, त्यांची चौकशी बुद्धी आहे. इतके प्रश्न विचारले आणि सगळ्यांना आम्ही व्यवस्थित उत्तरं दिली. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की अरे हा ग्रुप काहीच म्हणजे एवढा हे दिसत नाहीये आणि हे कसं काय स्मशानभूमी म्हणून. ते म्हणले नाही, उद्देशाला मी त्या जागेवर होतो, काय प्रकार आहे तिथं ऍक्च्युली जिथं स्मशान घाट बांधताय तिथं बघूया काय. तो सकाळी 7 वाजता म्हणले मी तिथं येतोय. हम्म. आता आम्हाला काय वाटलं की मंत्रींचं म्हणजे 7 म्हणजे 10 वाजणार, तरी पण म्हणलं जाऊन आपलं 7ला बसावं. शार्प 7ला त्यांची गाडी आली. हम्म. म्हणजे ते नदीच्या पाण्याचं ते बाष्पीभवन चालले होते, काही लोक तिथं टॉयलेटला बसले होते, अशी भयंकर परिस्थिती तिथं होती. आणि ते बघितलं आणि आमचं थोडं काम चालू झालं, तो वरती आलो होतं आणि ते बघितल्यावर त्यांना लक्षात आलं की हे फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे आणि मी पालकमंत्री असताना हे झालं पाहिजे. तर ते म्हणले मला जे काही जमल स्वतःला वैयक्तिक हम्म. ते मी तुम्हाला सहकार्य 100% करीन आणि काय लागलं तर सांगा, जिथं अडेल तिथं हे करा. मग त्यांनी वैयक्तिक काही सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने योगदान दिलं. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस सातारमध्ये दौरा असायचा त्यावेळेस स्मशानभूमीला ते भेट द्यायचे, हम्म. क्वालिटीवर लक्ष ठेवायचे. हम्म. मग काही प्रमाणात त्यांनी आर्थिक सहकार्य त्यांनी केलं वैयक्तिक. मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा ते प्रेक्षकांना एक सांगतो की साताऱ्याच्या कैलास स्मशानभूमीमध्ये साधारण 20-22 वर्षांपूर्वी राजेंद्र चोरगे साहेबांनी एक असा निर्णय घेतला. तो निर्णय होता, लाकडावरती अंत्यसंस्कार करण्याऐवजी ज्या गोवऱ्या असतात, आपण ग्रामीण भागामध्ये त्याला शेण्या म्हणतो, तर त्या गोवऱ्यांवरती अंत्यसंस्कार करावेत, लाकूड फाटा टाळावा. आणि तसं बघितलं तर त्यावेळेला ते क्रांतिकारक पाऊल होतं, कारण हिंदू धर्मामध्ये लाकडावरती दहन करावं असं सांगितलेलं आहे आणि बरेचसे लोक मानतात. अशा वेळेला एक विधायक वळण द्यायचा प्रयत्न चोरगे साहेबांनी केला. आता त्याला पुढे भविष्यात कसं यश मिळालं का त्यात फाटे फुटल्या पण त्यांच्याकडूनच ऐकूया. हा गोवऱ्याचा प्रकल्प तुम्ही सुरू केला की बाबा लाकडावरती नाही करायचं, तर ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेचा तुमचा काय अनुभव आहे? मी त्याच्या अगोदर काही गोष्टी सांगेन की स्मशानभूमी 3 वर्षात जी उभी झाली हम्म. ती कशी झाली ते फार महत्वाचं आहे. हम्म. कारण पाण्यातलं काम, नदीच्या पात्रातलं काम होतं. आणि तसं इथं पाईल फाउंडेशन जे आता मोठमोठ्या मशिनरी आल्यात त्या नव्हत्या, हातानं पाईल फाउंडेशन करायचं. आणि इथं साताऱ्यात तर काम करणारं कोण नव्हतं आणि स्मशानात काम करणारं तर कोणच नव्हतं. मग त्यावेळेस कोल्हापूरचे गुंजवटे म्हणून होते, त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं. म्हणजे अशी देव माणसं भेटत गेली. तो माणूस भेटला, त्यानं पूर्ण पाईल फाउंडेशन ताकदीनं सहकार्य केलं आणि 140 पाईल जमिनीखाली 30-35 फुटावर मारून दिले आम्हाला. आणि कधी पैशाची तक्रार नाही, त्रास नाही, काही संबंध नसताना सातारची असे अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी उभी राहिली. मग ते बांधत असताना काय व्हायचं गोंधळ, ते सगळ्या जमिनी खाली ना. आणि लोकांना आम्ही देणगी मागा गेलो, आम्ही म्हणले स्मशानात गेलो होतो तर तुमचं काहीच काम दिसना, कारण जमिनी खाली नुसत्या तारा दिसतात. मग त्यांना आम्हाला उत्तर द्यायची. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा की तिथं जे कामगार टीम आणायची, पहिल्यांदा सातारची टीम ठेवली. सातारची टीम तिथं स्मशान म्हणजे घाबरलेले अगोदर, काम कोण करणार, पळून जायचे. मग त्यांच्याबरोबर आम्हाला थांबायला लागायचं. शेवटी त्या कामाला त्यांनी जमलं ना. कोल्हापूरचा बाळू म्हणून मुलगा होता आणि एक मॉमेडियन पण होता, शेख म्हणून होता, ते RCC काम करणारा आणि एक बांधकाम करणारा. त्या दोघांनी टीम आणली. ती पण देवासारखी भेटली लोक, कारण त्या स्मशानभूमीमध्ये काम करत असताना कोण थांबायचंच नाही. मग आमचा ग्रुप त्यांच्याबरोबर इकडे आम्हाला देणग्या मागायसाठी सुद्धा बाहेर पडायला लागायचं आणि काही टीम आमची तिथं त्यांच्याबरोबर थांबणं, तिथं जेवणं, त्यांच्याला सपोर्ट करणं, असा प्रकार मला दुहेरी करायचं. हो, कारण प्रेत आले की पळापळी व्हायची. अशा परिस्थितीत ते उभं केलं आणि ते उभं 2-3 वर्ष चाललं होतं ना. आणि फार महत्वाचं काम होतं ते, कारण उद्या पूर आला काय आला तर प्रॉब्लेम नाही, हा विषय होता.
मग स्मशानभूमी म्हणजे फक्त अंत्यसंस्कार करायचं ते दाहिनी का अजून काय काय तिथं सुविधा तुम्ही दिल्या? मग स्मशानभूमी म्हणजे नुसतं अंत्यसंस्कार ठिकाण नाही, म्हणजे अग्नी द्यायचा निघून जायचा असा विषय असं नाही. तर तिथं येणाऱ्या लोकांना सुविधा व्हावी म्हणून 4 मंडप केले मोठे बसण्यासाठी, जिथं सावली आहे, पिण्याच्या पाण्याच्या 2 टाक्या केल्या, त्याचप्रमाणे झाडं लावली सावली मिळावी म्हणून. आणि हे करता करता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी अशी प्रथा होती की सगळी अस्थी जी आहे अंत्यसंस्कार झालेले आहे ते राखेसहित सगळं पाण्यात सोडायचं. बरं. आणि तिथून 500 मीटर अंतरावर सातारकरांसाठी पाणी येळणं, म्हणजे ते राख त्या पाण्यात जायचीच. मग ते जाऊ नये म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही अस्थिकुंड बांधलं तिथं. आणि अस्थिकुंडात आम्ही ते राख टाकायला सुरुवात केली. आणि हे सर्व करत असताना आम्हाला त्या स्मशानभूमीवर प्रेम जडलं. म्हणजे आम्ही ते घरागत सांभाळायला लागलो प्रत्येक जण. बरं. आणि ते करत असताना तिथं काहीतरी कायम वेगवेगळे विचार येऊन काहीतरी चांगलं केलं पाहिजे, नुसती स्मशानभूमी म्हणून ओळखली नाही पाहिजे. तर ही एक अंत्यसंस्काराचा अंतिम टप्पा जो आहे तो आनंदात सुखकर कसा होईल, मरण सुसह्य कसं होईल, या दृष्टिकोनातून आम्ही विचार करायला लागलो. आणि मग परत आठवलं आम्हाला तो तुम्ही जो प्रश्न विचारला लाकडाचा, तो विषय झाला की आजपर्यंत लाकडामध्ये अंत्यसंस्कार करायचा. आणि एक अंत्यसंस्कार करायला साधारण 1.5 ते 2 झाडं 10 ते 15 वर्ष वाढलेली लागायची. म्हणजे विचार करा, महिन्याला साधारण 100 जरी धरलं तरी 100-150 झाडं दर महिन्याला फक्त सातारा शहर परिसरासाठी जातात. मग आम्ही त्यावेळेस विचार केला की ह्यात काहीतरी बदलाव आपण केला पाहिजे. त्यासाठी आम्ही लाकडाच्या ऐवजी शेण्या आणि कडबा याचं मिश्रण करून शेणी तयार केली. आणि ती शेणी बचत गट असतो जो ठोसेघर परिसरामध्ये आहे, 105 महिला त्यात काम करतात, त्यांच्याकडे जबाबदारी दिली की त्यांनी त्या शेण्या आणून द्यायच्या आणि इथल्या बचत गटानं त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. मग त्यामुळं आजपर्यंत काय झालं, जवळजवळ 40 ते 50 हजार झाडं ही वाचली, कत्तल थांबली. केव्हा सुरू केला पण हा प्रोजेक्ट? हे साधारण 2003 ला आपलं हे झालं. त्यानंतर 2010च्या दरम्यान आम्ही हे चालू केलं. आणि ते साधारणपणे तो बदलाव करताना मात्र आम्हाला प्रचंड त्रास झाला. कारण लोकांच्या भावना असतात, लोकांची मानसिकता असते, परंपरा असते की नाही आमचं लाकडातच झालं पाहिजे, तुम्ही कोण सांगणार, वादविवाद व्हायचे, सगळे व्हायचे. मला एक गोष्ट आठवते की त्यावेळेस अनेक वादविवादाला आम्हाला समोर स्वतःला जायचं, आमचे डायरेक्टर आम्ही स्वतः जायचो. त्यावेळेस आपले संगमनगर इथली झोपडपट्टी, तिथं तो जाधव म्हणून दादा आहे, तर त्यांच्या इथले ते एक अंत्यसंस्काराची बॉडी आली होती आणि त्यांनी प्रथेप्रमाणे सगळ्यांनी लाकडं घेतली आणि तिथं घेऊन आली. मग आल्यावर आमच्या माणसांनी सांगितलं की नका तुम्ही हे करू. तर त्यानं तो हेच असल्यामुळे तू कोण सांगणार म्हणून विषय थांबवला. त्यानं मला फोन केला. मग मी रात्री 12 वाजता गेलो, मी यांचा डायरेक्ट, आणि त्याला समजून सांगितलं की बाबा आम्ही कशासाठी करतोय. एक व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी 1.5 झाड लागल्यावर तिथं किती प्रदूषणावर पर्यावरणावर नुकसान होत असतं, काय होत असतं, आणि ह्यानं पण तोच अग्नी दिला जातो. आपला मुद्दा काय आहे की अंत्यसंस्कार व्हावेत, ज्वालाने अंत्यसंस्कार व्हावेत, या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. विशेष म्हणजे त्यानं त्यावेळेस सगळी लाकडं वर न्यायला लावली आणि शेण्यात चालू केलं. आणि सगळ्यांना सांगितलं की नाही तुम्ही हे इथनं पुढं शेण्यात झालं पाहिजे, हे पोरं आपल्यासाठीच करतात. हा एक परिवर्तनाचा चांगला पाठ झाला. ह्या कट्टरवाद्यांकडून काही प्रश्न उभे केले गेले का की लाकूड वापरणार आम्ही, शेणे नाही वापरणार, असं काय? नाही, असे इंडिव्हिज्युअल लेवलला काही झाले, पण आम्ही ते हाणून पाडले. कारण आपला हेतू आम्ही स्वतः रचायचो, दाखवायचो, बॉडी नाही जळली तर आमची जबाबदारी, म्हणजे असं करावं लागलं आम्हाला त्यावेळेस. पण मग आता तुम्ही म्हटला की एका मृतदेहाला जाळायला किती लाकूड लागतं? साधारण 300. मोठं वाढलेलं झाड साधारण 1 ते 1.5 लागतं, म्हणजे 10 वर्ष वाढलेलं, 10-12 वर्ष वाढलं. आता वर्षाला किती आपल्याकडं? साधारण 1500 अंत्यसंस्कार होतात वर्षाला. आणि आता परिसर वाढतोय, आपल्याला कोरेगावची पण यायला लागले अंत्यसंस्कार. म्हणजे 1500 झाडं वाचली 15 वर्षात. बघा, 1500 गुणिले 15 वर्ष, 1500 झाडं, 1500 अंत्यसंस्कार झाले. म्हणजे साधारण 2 ते 2200 झाडं एका वर्षात वाचली.
असे 15 वर्ष असं त्याचं गणित. मग आता आज 100% शेण्यांवर 100% शेणच झालंय. आणि आता तर विशेष म्हणजे गॅस दाणी सुद्धा आली. बरं. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी गॅस दाणीचं आपण लोकार्पण केलं. ते आपल्याला सातारचे जे कलानी म्हणून इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांनी गॅस दाणीसाठी 80 लाख रुपयाचं जवळजवळ सहकार्य केलं. परत वाघेला म्हणून 98 वर्षाचे पाचगणीची व्यक्ती, ते पर्यावरणाचं प्रेम करणारे होते, त्या व्यक्तीनं आपल्याला एक गॅस दाणी दिली. आता गॅस दाणी सुद्धा आलेल्या आहेत. आपले 2 आहेत. 2 गॅस दाणी आहेत. हळूहळू तिथं लोकांचं मतपरिवर्तन करून आम्ही करायचा प्रयत्न करतोय गॅस दाणीमध्ये. पण काही गोष्टी कंपल्शन ठेवलेल्या आहेत. जे अंत्यसंस्कार म्हणजे जे मृत व्यक्ती आहे ती जर एखाद्या दुर्धर आजारानं एक्सपायर झाली असेल, विशेषतः कॅन्सर असेल, जलोदर असेल किंवा लॉंग पिरियडचा आजार असेल, अशा व्यक्तींना आम्ही कंपल्सरी मात्र गॅस दाणीत हे करतो. तुम्ही मगाशी म्हटला की अस्थिकुंड केलाय, ते अस्थिकुंडामध्ये आपण नदीत टाकायची राख वाचवलेली देतात, त्याचं पुढं काय आहे? हा, तर ते अस्थिकुंड जे आहे ते फार मोठं साईज आहे, म्हणजे जवळजवळ 15 बाय 15चं आणि खोल पण चांगल्या पद्धतीने. तर एक सातारमध्ये एक संस्था आहे जी नगरपालिकेशी अटॅचमेंट आहे, ती खत तयार करते. मग त्या लोकांना आम्ही ते अस्थी देतो, म्हणजे ते राख देतो, त्याच्यापासून ते खत तयार करतात. आता विषय असा असतो की कुठलीही वस्तू दिली की त्याचं व्हॅल्युएशन असतं. तर त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला काय हे करा. म्हणलं ट्रस्टला आम्हाला काही नको, आम्हाला एवढंच करा की काही खताच्या पिशव्या आम्हाला तुम्ही देत जावा, आणि प्लस जे कचरा वेचक आहेत मुलं लोक, त्यांच्या मुलांना दरवर्षी तुम्ही शैक्षणिक साहित्य देत जावा, एवढंच द्या आणि घेऊन जात जावा. मग गेले 10-15 वर्ष आम्ही ते साहित्य वाटप करतोय त्या अनुषंगाने. आणि राखेचं पाण्यात न गेल्यामुळं प्रदूषण पण वाचलं, त्याचं उत्पन्न मिळून गोरगरिबांना त्यांचा फायदा पण झाला. तुम्ही रोप किंवा खताच्या पिशव्या पण? हा, तो प्रोजेक्ट आता 3-4 वर्षापूर्वी चालू केला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर 3रा विधी करायची आपल्या इथं प्रथा आहे. तर जनरली काय होतं, व्यक्ती गेल्यावर काही दिवसानं त्याचे संपूर्णपणे स्मृती संपतात. तर आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की त्या व्यक्तीला स्मरणात ठेवण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्ती असतील, त्याच्या प्रिय व्यक्ती जी आहे ज्यानं अग्नी दिलेला असतो किंवा घरातले असतील, त्यांना एक लिंबाचं झाड द्यायचं आणि एक खताची पिशवी आम्ही ते मोफत देतो त्यांना. आणि त्यांना सांगतो, ह्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करताय, ह्या व्यक्तीसाठी तुम्ही इथं आलेला आहात, डोळ्यात पाणी तुमच्या आलंय, ही व्यक्ती म्हणूनच ह्या झाडाचं संगोपन करा. आणि ते संगोपन केलं म्हणजे ऑटोमॅटिक त्यांचं तुम्हाला तुमची व्यक्ती स्मरणात पण राहील आणि पर्यावरणाला पण. आणि विशेष म्हणजे लोक ते लिंबाचं झाड अगदी आवडीनं लावून त्याचं संगोपन करतात. म्हणजे दुहेरी लाकडं पण वाचली, इकडं अंत्यसंस्कारासाठी वापरत होती ती पण, आणि आता झाडं पण वाढायला लागली. पण आता एवढा मोठा तो डोलारा सांभाळायचा, तिथं स्टाफ आहे, स्टाफवरचा खर्च आहे, त्यांचे पगार आहेत, मग याच्यासाठी लागणारा निधी तुमचा ट्रस्ट, मग तो निधी कसा उभा करतो? का सरकार काय देतं तुम्हाला? नाही, शासन तर काही देतच नाही आपल्याला, कोणीच पैसे देत नाही. आता काय झालंय, सुदैवानं आम्ही सगळे आमच्या व्यवसायात प्रत्येकाच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. म्हणजे ती एक प्रकारची आम्ही ह्या चांगल्या कामाची पोच पावते की आम्हाला व्यवसायात आमच्या बरकत झाली. म्हणजे आम्ही स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं की आम्हाला चांगला आमचा व्यवसाय वाढेल, फुलेल. प्रत्येकाचा व्यवसाय चांगला झाला आणि सगळी आमचा ग्रुप निर्व्यसनी आहे. आणि दुसरी गोष्ट, अजूनही दानशूर व्यक्ती अनेक आहेत समाजात की ती लोक आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत असतात. साधारण 7 ते 8 कामगार आहेत, 2 महिला आहेत. हे सगळा एवढा मोठा 1 एकराचा परिसर, परत आता पार्किंगची व्यवस्था केली, हे स्वच्छता करायची म्हणलं तर फार. पण आमचे कर्मचारी पैसा म्हणून करत नाहीत, सेवाभाव म्हणून करतात. आम्ही आर्थिक त्यांना मानधन देतोच आहे, पण त्याच्यापेक्षा ते जास्त काम करतात. त्यांचं तेवढ्यासाठी आम्ही SIP काढली, आता इन्शुरन्स काढलेला आहे, ESI काढलेला आहे. म्हणजे त्यांचं पण भविष्य, कारण असं काम करायला लोक पुढे येत नाहीत.
आणि तितकी प्रामाणिक लोक तर आत्ताच्या जगात मिळत नाही. मग अशांसाठी आम्ही त्यांचं भविष्य सुधारावं म्हणून सगळी योजना केली. त्यासाठी दर महिना टू महिना पगार असतो, बोनस असतात, कपडे असतात, सगळं देतात. पण त्या मुलांना काय अपेक्षा नाही. पण आम्हाला जसं वाटतं की त्यांच्यासाठी काहीतरी, कारण हे आमच्यापेक्षा मोठं काम करतात ते. आणि नुकतंच आम्हाला तिथं जवळ अर्धा एकर जागा मिळाली. तिथं जैन सोशल ग्रुप, आमचे सचिन दोशी म्हणून मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून जैन सोशल ग्रुपनं पूर्ण ओपन स्पेस डेव्हलप करून तिथं पार्किंगची सुविधा केली. म्हणजे अशी लोक स्वतःहून येतात आता. पण याच्यासाठी लागणारा मग निधी तुम्ही कुठून उभा करता, कसा उभा करता? निधी हा आम्ही स्वतः पण डोनेट करत असतो आणि प्लस समाजातले दानशूर व्यक्ती पण देत असतात आम्हाला. आपण गेली कित्येक वर्ष बघतो की पावसाळा आला की ते पाणी नदीचं त्या स्मशानभूमीमध्ये घुसतं. मग नंतर पाणी ओसरल्यानंतर साफ स्वच्छता करावी लागती, मोडतोड झालेली असती, तुटफूट असती, ते सगळं करायला लागतं. याच्यासाठी पुन्हा तोच खेळ होतो की परत निधी आणि परत पैसे आले. तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो की ती स्मशानभूमी बांधताना ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं आणि ज्या क्वालिटीनं बांधलेली आहे, त्यात आमचे RCC डिझायनर विजय देवी म्हणून आहेत. त्यांनी जे डिझाईन दिलं आणि सुधीर शिंदेनी जे डिझाईन दिलं, प्लस कोल्हापूरवाले जे गुंजवटे आहेत किंवा आमचा बाळू आहे, तो शेख म्हणून आहे, त्यांनी जे काम केलं ना, खरंच क्वालिटी केलं. पहिला महापूर आला का नाही 2005ला, त्यावेळेस पूर्ण स्मशानभूमी पाण्याखाली, रस्त्यावर पाणी आलं होतं. आम्हाला रात्रभर झोप नाही की हे पाणी ओसरल्यावर काय राहतंय का नाही. म्हणजे फार ती रात्र आम्हाला भयानक गेली होती. कारण हा वैयक्तिक विषय नव्हता. वैयक्तिक काही इमारत घराचं नुकसान झालं तरी चालू शकतं, पण सामाजिक काय झालं तर तो डाग न सहन होण्यासारखा असतो. मग सकाळी आम्ही पहाटे पहाटे तिथं गेलो. एकही वीट हल्ली नव्हती, सिंगल वीट हल्ली नव्हती. आणि विशेष म्हणजे असे पूर 3 वेळा येऊन गेले. नुकसान काय होतं, फॅब्रिकेशनचं काय काय उभं केलेलं असतं किंवा गाळ साचणं, पण स्ट्रक्चरला काहीही धक्का लागत. म्हणजे खालचा प्लॅटफॉर्म तर आहे ना, तो पूर्ण पाण्यावर तरंगतो आता, पण काही होत नाही. कारण जमिनीखाली 140 पाईलच्या वर, त्या पाईल्स म्हणजे कॉलम, त्या कॉलमवर उभं राहिलेलं आहे. त्यामुळे दर्जेदार असल्यामुळे तिथं कितीही काही झालं तरी नुकसान आमचं त्या प्रमाणात होत नाही. फक्त कधी कधी काय होतं, अचानक जर काय पूर वगैरे आला तर शेण्या मात्र आमच्या 2-3 वेळा शेण्या जे ठेवायची जागा केलेली आहे त्या लाखो रुपयाच्या वाया जातात एकदम. तेवढं मात्र होतं. कोविड काळामध्ये सगळीकडेच तणावाची परिस्थिती होती, तुमच्याकडं तर रांग लागली असेल. मॅनेज कसं केलं? कोविड काळाची गोष्ट सांगतो मला की शासनाला इन्स्ट्रक्शन होते की ते करा, वेगळं वेगळं बांधा वगैरे वगैरे. पण कलेक्टर साहेबांना कोणीतरी सांगितलं होतं की सातारमध्ये सोय आहे, एवढंच सांगितलं होतं, एवढं. आणि त्याला मरणाचा दर वाढेल असं वाटलं नाही. पहिल्यांदा एक वाढला, दुसरं वाढलं. पहिली बॉडी ज्यावेळेस झाली त्यावेळेस शासनाचे नियम आले, या नियमानंच ती बॉडीचं जे काय असेल त्या अंत्यसंस्कार करायचे. मग कलेक्टरांनी मिटिंग लावली, प्रांत साहेब वगैरे सगळ्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. मग त्यावेळेस त्यांना कुणालाच ह्यातलं तसं ज्ञान नव्हतं ना. मग ती सगळी जबाबदारी आम्ही घेतली की काही काळजी करू नका, किती संकट येऊ द्या, काय होऊ द्या, स्मशानभूमीच्या बाबतीत एकाही मृतदेहाचं अवहेलना होणार नाही ही जबाबदारी आमची. कुठल्याही मृतदेहाला वेळ लागणार नाही ही आमची जबाबदारी. हे सगळं घेतलं आम्ही. रोज कोविड काळात रोज तिथं स्मशानात असायचो. आणि विशेष म्हणजे आम्हाला कुणालाही कोरोना झाला नाही आणि एकाही मृतदेहाची अवहेलना झाली नाही. आणि त्यावेळेस जिल्ह्याच्या मृतदेह तिथे यायचे. एका दिवशी कोविडनं मृत्यू झाले. एका दिवशी 40-50 साताऱ्यात जिल्ह्यामध्ये कोविड न मृत्यू पावलेल्याचे अंत्यसंस्काराचे एकच ठिकाण. हो, 40-40, 45-45 अंत्यसंस्कार एका दिवशी व्हायचे. बरं, आमच्या इथं 14 अग्निकुंड. मग आम्ही काय करायचो,
त्याला नंबर लावायचा. 3-3.5 तासात एक अंत्यसंस्कार पूर्ण व्हायचे ना. हम्म. मग 4 तासाच्या पिरियडनं दुसरं आणायला लावायचं. हम्म. मग असे 3-4 खेपा व्हायच्या हम्म. आणि मग त्याचे अंत्यसंस्कार केले जायचे. नगरपालिकेची लोक येऊन ते करायचे, पण त्याच्यावर सगळी जी जबाबदारी होती ती आमची होती. कोविड मध्ये मग तुम्हाला काही चांगला वाईट अनुभव काय आला? कोविड मध्ये चांगले पण अनुभव आले आणि वाईट पण अनुभव आले. चांगला सांगा. चांगला म्हणजे आता तू चांगला म्हणायचा का वाईट म्हणायचा बघा. त्या शशिकला मॅडम जे आहेत, आपल्या सिनेतारका वयस्कर शशिकला मराठीच्या आशालता कशी? आशालता आशालता. सॉरी आशालता. हम्म. तर त्यांचं इथं शूटिंग होतं हम्म. आणि ते इंडोर होतं, त्यामुळे त्यांना परमिशन गव्हर्नमेंटने दिली होती, पण ते वयाच्यामुळे ते त्यावेळेस एक्सपायर झाले आणि त्यांना कोविड डिटेक्ट झाला होता. अरे. मग त्यांचं कोणच नव्हतं. मग त्यावेळेस त्यांना त्यांचा मुलगा आणि भाचा असं काहीतरी होतं, तर त्यांना फोन करण्यात आले की असं असं झालेलं आहे, तुम्ही येणार आहात का? तर मुलानं सांगितलं मी काय येणार नाही, तुमचं तुम्ही करून घ्या. का बरं? सांगतो की असं सांगितलं. मग भाच्याला फोन झाला. हम्म. मग भाचा म्हणला नाही, मी इथं त्यांचं फोटो ठेवलेला आहे, मी स्मरण करतो, तुमचं तुम्ही करून घ्या. बर. मग त्याचा ओघानं त्या मोठ्या व्यक्तीची जबाबदारी आमच्यावर आली. आम्ही त्यांना संस्कार केले, सगळं झालं. नगरपालिकेची पण म्हणजे लोक, अग्नी आपण लोकांनी दिली. हो हो, बर. नगरपालिकेची पण लोक होती. तर नंतर आम्हाला असं कळलं की काहीतरी आशालता ज्या आहेत हम्म. त्यांनी त्यांची प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्या भाच्याला दिला होता, बर. म्हणून भाच्याचं काम झालं होतं. हम्म. आणि भाच्याला दिला म्हणून मुलगा नाराज होता, हम्म. म्हणून मुलगा आला नाही असं आम्हाला कळालं. म्हणजे नातेवाईक रक्ताचे असून सुद्धा हो, हो. कुणी आलं नाही. हो, आणि मग हे कार्य सेवा कार्य म्हणून तुम्ही बजावलं सगळ्या मंडळींनी. असं होतं. आणि दुसरा विषय असा की बरेच वेळा काय होतं, बॉडी अशी बांधून आणायचे, पूर्ण पॅक करून आणायचे ना, आणि बऱ्याच मुलांना ते बघायला सुद्धा मिळायचं नाही. दवाखान्यात 15 दिवसापूर्वी नेलेलं असायचं, डायरेक्ट बॉडी तिथं स्मशान द्यायची, नंबर लागायचे वगैरे. मग त्यांना आजची इच्छा असायची आणि सरकारी कायद्यात चेहरापाड ते बोलत. नाहीये ना, हम्म. पण आम्ही ते थोडस धाडस करायचो आणि त्यांना सहकार्य करायचो की अग्नी द्या, चेहरा बघा, शेवटचं हे असायचं. हम्म. कारण काय झालं, आम्ही सवय भान म्हणून काढलं होतं. आम्हाला या कोविड बद्दल थोडी शंकाच होती, त्यामुळे आम्हाला भीती नव्हती. हा, सवय भान. हा हा, ते काय सवय भान होतं? सवय भान कोविडच्या काळात काढलं होतं आम्ही. हम्म. सगळे साताऱ्यातले जे संघटना, वेगवेगळ्या व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, यांना एकत्र केलं होतं. वसंत जोशी, जयेंद्र चव्हाण, देशमुख, हे सगळेच. असे घेतले होते आणि त्यांचे ग्रुप तयार करून त्यावेळेस मी सगळ्यांना एक प्लॅन आखून दिला होता आणि घरोघरी जाऊन लोकांना त्याचं अवेअरनेस आणणं, भीती घालवणं, सहकार्य करणं, ऑक्सिजनचं सहकार्य करणं, असं ते एक वेगळं होतं. त्याच्या वेगळा एपिसोड होईल, हम्म. तो पण त्या काळात फार अवघड होता आणि तो पॅटर्न महाराष्ट्र सरकारनं पण राबवला होता. हम्म. विशेष म्हणजे असं आहे. मग कोविड मधला आणि वाईट अनुभव काय आला? वाईट म्हणजे एका वेळेस सगळे अशा 14 अंत्यसंस्कार एका वेळेस जळत होत्या. ते बघून वाटायचं की आणि मग कर्मचारी कसं मॅनेज करत होते? नाही, ते कारण नगरपालिकेची लोक पण मदतीला असायची ना, आमची लोक पण असायची. हम्म. आमची मुलं, आम्ही तिथं जात असल्यामुळं त्यांचं पण धाडस वाढलं होतं. हम्म. त्यांची पण भीती तशी कमी झाली होती. काय नाही बाबा, साहेब येत आहेत, स्वतः येत आहेत, मग आम्हाला काय. त्यांना पण कुणाला कोविड झाला नाही हम्म. त्यावेळेस. तुम्ही एक मध्यंतरी मी आव्हान वाचलं होतं की काहीतरी फॉर्म भरून घेतात तिथं मृताच्या नातेवाईकाकडून, तर त्याची गरज का भासली? काय कधी गुन्हेगारी वृत्तीचा उपयोग? काय होतं, बरेच वेळा आपल्या इथं म्हणजे सिस्टीम डेव्हलप झालेली नाही सातारमध्ये. हम्म. पुण्यामध्ये किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काही ठिकाणी एखादी व्यक्ती मृत झाली तर कंपल्सरी डॉक्टर सर्टिफिकेट, म्हणजे ती वयस्कर असली, तिचा मुलगा जरी घेऊन आला त्या व्यक्तीचा, तरी कंपल्सरी मेडिकल सर्टिफिकेट लागतं. आपल्या इथं ती प्रथा नाहीये. त्यामुळं व्हायचं काय, मध्ये आधी काही अशा घटना घडल्या, आरोप होणं, मर्डर केलाय म्हणून आरोप होणं, किंवा त्यांचे भाऊबंदकीत वादविवाद असायचे, कोर्टात जायचं प्रकरण, मग तुम्ही का जाळलं, तुम्ही का परवानगी दिली,
अशा अनेक कंगुरे असतात. आणि मी बघितलं काही समाजात की ती मृत व्यक्तीवर जास्त प्रेम नसतं. हम्म. काही लोक, सर्व नाही तसं, तिनं सोडलेली जर प्रॉपर्टी असती ना तर त्या मृत व्यक्तीला हात नाहीत लावणार. हम्म. पण तिनं जी सोडलेली प्रॉपर्टी असती त्यासाठी अगदी एकमेकाचा जीव घेतील. अशा काही केसेस होत होत्या. म्हणून सगळे आम्ही ते लेखी टाकी ठेवून सह्या घेऊन त्यांना पत्र देऊन अशा गोष्टी आम्हीच ऑथेंटिक करायला लागलो. पण गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी आपल्या स्मशानभूमीचा कधी वापर केलाय का? नाही, आजपर्यंत तर झालेलं कधी तसं काही नाही. नाही झालेलं. तसं अजिबात झालं. हम्म. आणि आता टायमिंगचं सुद्धा आहे ना, सकाळी आम्ही 8 ते संध्याकाळी 10 पर्यंत ठेवले. पूर्वी रात्रभर चालायचं. हम्म. हम्म. पण आम्हाला अनुभव असे जरा खराब यायला लागले हम्म. की व्हायचं काय की रात्रीच्या वेळेस आता त्या स्मशानभूमीमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन करून यायला बंदी आहे. म्हणजे आमची मुलं पूर्णपणे ताकदीनं हटकतात. कुणालाही तंबाखू गुटखा वगैरे खाऊन देत नाही, नाहीतर धुवायला लावतात. आणि ही चांगली प्रथा आहे. सुरुवातीला वाद झाले, अगदी आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गेले. आपल्या इथं बरेच दादा लोक आहेत, पण त्यांना ते लक्षात आलं की हे चांगल्यासाठी करतायत, म्हणून आता कुणीही तिथं येत नाही. पण रात्रीच्या वेळेस विशेषतः 10 नंतर येणाऱ्या बॉड्यांचं आम्हाला असं जाणवायला लागलं की दारू पिऊन येणं, गुटखा खाणं. आणि सकाळी मात्र मग ते लाल व्हायचं सगळं. मग त्या पोरं हातान धुवायला लागायचं. आणि रात्री जास्त वाद व्हायला लागले. काहींच्या प्रथा असते दारू पिऊन यायची, असं व्हायचं. मग रात्री जास्त व्हायला, आणि त्यात व्हायला लागलं काय की कर्मचाऱ्यांची संख्या आणि कर्मचारी या कामासाठी मिळणारी फार कमी आहे. मग ती लोक नाराज झाली किंवा घाबरली यायला वगैरे मारामारीमुळे, ह्याच्यामुळं. तर आमचं नुकसान होणार आणि मग मेंटेनन्स राहणार नाही. म्हणून आम्ही ती 10ची हे केलं, 10ची वेळ फायनल केली रात्रीची. पण त्यातूनही एखादी बॉडी बाबा नाही ठेवता येत, ते हे व्हायला लागलेले, तर त्यांना आम्ही परवानगी देतो इमर्जन्सीला, असा विषय. या कैलास स्मशानभूमी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ह्या 22 वर्षात रोज जाता. हे तुमच्या दिवसाची सुरुवातच, दिवसभराच्या कामाची सुरुवात ती तिथूनच होते आणि नंतर मग तुम्ही बाकीच्या कार्यक्रमाला लागता. या कैलास स्मशानभूमी संबंधित एखादी हृदयस्पर्शी काही आठवण आहे? तसं बघितलं तर माझी दिनचर्या जी सुरू होती ती पहिले देवाला जातो आणि नंतर स्मशानात जातो. तर हृदयपर्शी म्हणलं तर दर 8-10 दिवसानं सगळ्या हृदयपर्शी गोष्टी असतात. तिथं गेल्यावर जी पाहायला मिळतं. पण काहींची सांगतो ना मी तुम्हाला, काहींची तरुण मुलं वारलेली असतात, काहींच्या घरामध्ये नुकतंच लग्न झालेलं असतात, अपघात झालेले असतात, असे सुद्धा काही मृत्यू असतात. काहींच्या कुटुंबातले 3-3 व्यक्ती एकदम एक्सपायर झालेले असतात. असे अनेक हृदयपर्शी. पण दुसरा एक विषय असा होता की आम्हाला ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये काही गरीब लोक आहेत, आम्ही आमच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जे गरीब आहेत किंवा बेवारस आहेत यांचं मोफत संपूर्ण म्हणजे शेण्यासहित, ऍक्च्युली बचत गटाला बचत गट विकत असतं, पण त्या शेण्यासहित बालाजी ट्रस्ट सगळं सहकार्य करत असते. एकदा आकाशवाणी झोपडपट्टीतनं आम्हाला निरोप आला की तिथल्या एका व्यक्तीचं अंत्यसंस्कार करायचं आणि त्यांना कोण नाही, वाईट परिस्थिती आहे, फक्त एक म्हातारी आणि मुलगा वारलेला आहे. मग ते आम्ही तिथं झोपडपट्टीत गेलो होतो. तिथली विदारक परिस्थिती बघितली. सातारा शहर त्यावेळेस ते नगरपालिका हद्दीत मला मते नव्हतं वाटतं. ते सातारा शहरालगत ती झोपडपट्टी बघितली आणि त्यांची झोपडी बघितली. चुलीवर भांडी मोकळी पडलेली होती. आजी 80 वर्षाची डोक्याला हात लावून रडत होती. मुलाचा मृतदेह पडला होता. त्यांच्या घरातनं नाला वाहत होता, नाला. माझ्या अंगावर काटाच आला की कशी लोक राहत असतील ही लोक, आणि कोण करणार ती बॉडी, उचलणार कोण, काय करणार,
अशी परिस्थिती भयावह होती. पैसा तर लांबच विषय होता, घराला दारच पण नव्हतं. हम्म. हे बघितल्यावर मात्र त्रास होतो. आम्ही पहिल्यापासूनच ते बेवारस किंवा गरीब लोकांना त्या पद्धतीनं बालाजी ट्रस्टनं करतो आणि ते आपलं कर्तव्य आहे. काय करतो आपण? पूर्णपणे मोफत शेण्यासहित अंत्यसंस्कार, मदत लागली माणसांची तर मदत माणसांची असते, त्याच्या पद्धतीने असते. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की समाजसेवक हे स्मशानभूमीसारखा भावनिक विषयाचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय महत्वाकांक्षा सफल करण्यासाठी करतात. तुम्हाला या स्मशानभूमीचा लाभ राजकीय काय झाला का? खरं सांगू का, आम्ही तसल्या अँगलने कधीच विचार केला नाही. आम्हाला त्यावेळेस एवढंच कळत होतं, ज्यावेळेस ठरलं ना की आपल्या स्वतःच्या मृत्यू आपण सुद्धा मरणार आहोत, आपल्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये. आणि त्याबरोबर हे होत गेलं, वाढत गेलं आणि मोठं झालं. आणि ते अशी स्मशान झाली की मृत्यूला सुद्धा प्रतिष्ठा देणारी स्मशानभूमी निर्माण झाली ऑटोमॅटिक. म्हणजे आमची आज सामाजिक जी प्रतिष्ठा आहे ती फक्त आणि फक्त म्हणजे आम्ही घेतली नाही त्या स्मशानभूमीमुळेच आहे. बरं. आणि राजकारणाचा तर कधीच वापर आमचा विषयच नाही, कारण आम्ही त्या स्वार्थाने कोणी काहीच केलेलं नाही. स्वार्थाने केलं असतं तर आम्ही कधीच टिकलो नव्हतो. कारण त्या स्मशानभूमीसाठी काही 4-5 लोक विरोधात होते. त्या लोकांनी अनेक वेळा कंप्लेंट केल्या, माहिती अधिकारात माहिती मागवली, तक्रारी केल्या, आमच्या चौकशा 3-3 वेळा झाल्या. पण कधी आम्हाला त्यातनं काही निष्पन्न झालं नाही, कारण आमचा हेतू शुद्ध होता. आणि आम्हाला माहिती आहे, हेतू शुद्ध असलं तर चांगलं काम रेटून करायचं असतं. मोठमोठ्या शक्तीविरुद्ध असल्या तरी आमचं ते काम झालं. आमची त्यावेळेस योग्यता पण नव्हती, प्रामाणिकपणा होता. पण मग एवढ्या चांगल्या कामाला विरोध व्हायचं कारण काय? आता ज्याची त्याची वृत्ती असती ना, ते मी नाही सांगू शकत ना. तरी एक अंदाज तुमचा काय? स्वतःच अस्तित्व लोकांना असं वाटतं काय काय वेळेस की आता हे राजकारण होतंय का, ह्या माणसाला प्रतिष्ठा, तो साधा माणूस, ह्यांची साधी टीम, मग आपली जी साताऱ्यात काही सो कॉल्ड प्रतिष्ठित लोक होती, त्यांना असं वाटत असतं की आपली इमेज जाती का काय, त्यामुळं असं काय असू शकतं. पण मला काय त्याच्याशी कर्तव्य नव्हतं, कारण आम्हाला तो आम्ही कधी अँगल विचार केलाच नव्हता. बरं. असं आहे. कारण आम्हाला सांगू का तुम्हाला, देवासारखी काही लोक भेटत गेली. स्मशानभूमीला जागा मिळण्यापासून डिगीकर साहेबांचा आमचा काडीचा संबंध नव्हता. तो माणूस सातारला तत्कालीन कलेक्टर होता. त्या माणसानं 15 दिवसात ती जमीन सँक्शन केली. आम्ही 15,000 रुपये, त्या काळात 15,000 म्हणजे आमची भयानक परिस्थिती. आम्ही अगदी कर्ज काढून हे करून ती जागा एक्वायर करून, पण त्या माणसानं तिथली परिस्थिती त्यांना जाणवली आणि कलेक्टर या नात्यानं, जसं पालकमंत्री अजितदादा होते म्हणून त्यांनी सहकार्य, तसं त्यांनी पण आपल्याला केलं म्हणून ती जागा मिळाली. अशी लोक वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे ज्यांच्याकडनं अपेक्षा आहे ती लांब राहिली काही, पण काहींनी सातारच्या पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आणि ज्यांच्याकडनं अजिबातच अपेक्षा काही संबंधच नव्हता, आता तिकीट विक्रीच्या वेळेस विनय कोरेंनी मदत केली मला. काय संबंध, वाणी समाजाचा माणूस तो, त्यांचं तर अंत्यसंस्कार हे ठिकाणी होतात. हा, मग त्या माणसानं मदत केली, हे अशी मिळत गेली. म्हणजे मी तर काय म्हणतो, हे काम आहे ना, आपण निमित्त आहे, हे देव आपल्याकडनं करून घेत असतो चांगलं काम. स्मशानभूमी सारखं काम आम्ही जर ते मागचं आठवलं, काही फोटो बघत असतो, हे अशक्यप्राय गोष्ट आपल्याकडे झाली कशी, हे आम्ही विचार करतो. देवानं आपल्याला सिलेक्ट केलं असल्या कामासाठी आणि हे कर्तव्य भावनेतनं झाले. त्यामुळे असल्या राजकारणाचा फालतू विचार आमच्या डोक्यात कधीच आला. तुम्ही मगाशी सांगितलं तसं एक काळ असा होता की पावसाळ्यामध्ये कैलास स्मशानभूमी होण्याच्या आधी पाय ठेवायला जागा नव्हती. चिखल, वरनं पडणारा पाऊस, मृतदेह सुद्धा काही वेळेला ते अर्धवट भिजलेले, अर्धवट जळलेले असू शकतात. तिथून जी सुरुवात बदल घडायला झाली, बसायला जागा, शेड आली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. माझ्या माहितीप्रमाणे गरम पाणी पण आंघोळीला देतात काय? गरम पाण्याची सोय आहे तिथं. व्हीलचेअर आहे, काही वयस्कर लोक आली तर त्यासाठी स्पेशल व्हीलचेअर आहे. आरोपचं पाणी ठेवलेलं आहे. आणि एवढी मोठी स्वच्छता तुम्ही तिथं ठेवता. आता गॅस वाहिन्या 2 झाल्या. हो, माझ्या माहितीप्रमाणे अंत्यसंस्काराची गाडी पण आपण, हो, आता काय गरज वाटली आपल्याकडे साताऱ्यात असताना? आता अंत्यसंस्काराची गाडीची काय गरज होती? पूर्वी 7 गाड्या होत्या.
मध्यंतरी करोना काळात काही गाड्या बंद पडल्या, काही जुन्या झाल्या आणि वाढता परिसर, वाढती लोकसंख्या याचा विचार केला तर वेटिंग व्हायचं गाड्यांसाठी. आणि आपले सुभाष जोशी म्हणून मोठे इंडस्ट्रीज आमचे सचिन जोशी म्हणून वर्गमित्र त्यांचे वडील आहेत. त्यांनी स्वतःहून त्या गाडीसाठी वाचनालयात होते ते नाही ते नाही, सुभाष जोशी म्हणून इंडस्ट्री त्यांची, अच्छा. जैन समाज आहे चांगलं. त्यांनी स्वतःहून मला म्हणले की मला ही गाडी अखंड तुला द्यायची. मग ती गाडी घेतली त्यासाठी हे की एवढ्या सुविधा मला विचारायचं ते हे की एवढ्या सुविधा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला अजून असं तिथं वाटतं का की अरे आपल्याला हे करायचंय अजून? आता काय झालं सांगू का, त्या स्मशानभूमीवर आमच्या सगळ्या ग्रुपचं, मी असेल, संजय कदम असतील, आमचे खंडेलवाल, उदय गुजर असतील, जो जो ग्रुप आहे आमचा सगळा देसाई यांचं आमचं प्रेम निर्माण झालंय. त्या अटॅचमेंट जो प्रकार असतो, जसं नवीन घर केल्यावर बांधल्यावर आपण रोज काय ना काहीतरी इथं वेगळं करावं, इथं फ्लॉवर पॉट आणावा किंवा बाहेर कुठे गेलं तर हे घड्याळ इथं छान दिसलं असं सारखं वाटतं. तसं आम्हाला वाटतं की मेल्यानंतरच ते घर आहे. स्मशानभूमी, कैलास स्मशानभूमी मेल्यानंतरच घर आहे, तर तिथं ते सगळं परिपूर्ण असावं असं आम्हाला सारखं वाटतं. म्हणून आम्ही सारखं काही ना काहीतरी जे पर्यावरणपूरक असेल, समाजाच्या गरजेचं असेल आणि नाविन्यपूर्ण असेल. पण असं काय 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 करायचं आता आम्ही जे स्वच्छतागृह पूर्वी नदीच्या कडेला होतं ते पूर्ण डिमॉलिश करून नवीन स्वच्छतागृह बांधतोय की जे 3 स्टार असेल, बर एकदम मस्त. की त्यासाठी आपले NGO राजचे लुणावत आहेत ना, त्यांनी आपल्याला तिथं डोनेशन दिलेलं आहे आणि काही डोनर आम्ही पाहतोय त्यासाठी. पण बऱ्यापैकी 70-80% काम झालेलं आहे. ते एकदम अद्ययावत अशी करतोय. आणि प्लस आम्ही आता तिथं वाचनालय करतोय. म्हणजे तिथं काय होतं, मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी साधारण 1 तास लोकांचा जात असतो. अशा वेळेस तिथं आल्यावरच म्हणजे वैशिष्ट्य सांगतो, जे काही चांगले विचार येतात ना त्या स्मशानभूमीच्या आत येतात. आणि स्मशानभूमी सोडली की आपलं रुटीन व्यवहारी जीवनात माणूस जात असतो. मग अशा वेळेस ते विचाराची पकड चांगली व्हावी म्हणून काय आध्यात्मिक ची पुस्तकं, काही छोट्या छोट्या हिसाबनीती असतील, काही जीवनाशी निगडीत असं वाचनालय आम्ही करतोय. कुपरांच्या श्री देशपांडेंनी सुद्धा आम्हाला एक हे दिलेलं आहे, त्याचा हळूहळू डोक्यात आहे तिथं करावं. तिथं आल्यावर उगाच मोबाईलवर बोल, ह्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, ह्याची मापं काढ, असा पण काही वर्ग असतो आणि हसत खिदळत असतात काही लोक, विनोदच जास्त चालतो. हो हो. मग ते होऊ नये आणि त्याला थोडस गांभीर्य यावं आणि विचार बदलावेत यासाठी आमचं डोक्यात आहे की तिथं वाचनालय थोडस काढायचं. आपल्या साताऱ्याची ही कैलास स्मशानभूमी आणि नुसतं साताराच नाही, आसपासची 15 एक गावं त्यावर अवलंबून आहेत स्मशानभूमीवर. हो, आता कोरेगाव पण आलेलं आहे त्याचं. म्हणजे एक आदर्शवत अशी एक ठिकाण की ज्या ठिकाणी आपण आपल्या नातेवाईकाला निरोप देताना पावित्र्य त्याचं जपलं जाईल असं एक जवळपास एक दुसरं मंदिरच त्याचं तुम्ही त्या ठिकाणी तयार केलं त्या वास्तूला. महाराष्ट्रामध्ये आजही स्मशानभूमी पडकी शेड आहेत, ऊन वारा पावसापासून त्याचं संरक्षण नाहीये. तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना की ज्या ठिकाणी अशा स्मशानभूमीची गरज आहे त्यांना तुम्ही एक ज्येष्ठ कार्यकर्ता, वडील बंधू म्हणून काय सल्ला द्या? मी त्याच्या अगोदर एक सांगतो घटना. सातारमध्ये CEO होते देशपांडे साहेब म्हणून सातारमध्ये. त्यांच्या मुलाचा डेथ झाली, लहान मुल होतं, ते थोडस ॲबनॉर्मल होतं. सातारमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार झाला त्यावेळेस ते स्मशानात आले होते आणि जिल्हा परिषदचे फार चांगली व्यक्तिमत्व, आता रिटायर झाले, ते आयुक्त म्हणून झाले होते वर. तर त्यांनी त्यांच्या ह्याच्यात लिहून ठेवलं की मी कुठेही जर माझं हे झालं, मृत पावलो, तर साताऱ्यात अंत्यसंस्कार करावे असं त्यांनी स्टेजवर जाहीर केलं कैलास स्मशानभूमीवर. इतकं त्यांचं प्रेम आहे. आणि दरवर्षी त्या मुलाच्या ज्या दिवशी अंत्यसंस्कार झालं त्या तारखेला ते सातारच्या स्मशानभूमीत नमस्कार करायला येतात. ते बसतात तासभर तिथं, ध्यानस्थ बसतात. म्हणजे मला असं वाटतं की हे खरं आपलं यश आहे. आणि मी सर्व समाजाला सांगेन, बारामतीमध्ये सुद्धा अजितदादांच्या इथं सुद्धा आपण उभी केलेली आहे ती स्मशानभूमी. 3ऱ्या विधीसाठी दशक्रिया विधी
आपण उभी केलेली आहे बर. तिथं. आणि आपल्यासारखंच स्मशानभूमी तिथं दादांनी स्वतः बांधलेली आहे. हम्म. तर माझं असं म्हणणं आहे की जीवन आणि मरण याच्या म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामधला अंतर म्हणजे जीवन असतं. मरण तर हे खरं सत्य आहे. हो. आलेला व्यक्ती प्रत्येक जण जाणारच आहे. मग हे जर निश्चित असेल तर प्रत्येकानं त्या मृत्यूकडं बघायचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. हम्म. आणि त्या मृत्यूमुळं समाजात जी जंगल तोड किंवा झाड तोड होती त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि पर्यावरणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. हम्म. आणि आपल्या मागून सुद्धा आपले जे परिवार असतो त्याला असं भासलं पाहिजे की हिथं आता अंत्यसंस्कार दिलेत तर ते सेफ झालं, आता हम्म. हे दुसरं घर मिळालं हम्म. असं ते वाटलं पाहिजे. असं सगळीकडे तयार झालं पाहिजे म्हणजे मृत्यूची किंमत कळेल. हम्म. बरेच वेळा आपण बघतो की पूर्वी रडारडी लय असायची. हम्म. आता इथं आलं ना तर भले भले लोक एकदम शांत होतात, गंभीर वातावरण प्रसन्न वाटत. त्यांना वाटतं की आपली व्यक्ती सेफ आहे. हम्म. हा एक त्याच्या मागचा पार्ट आहे. आणि प्रत्येक स्मशानभूमी आपल्या सातारसारखी व्हावी की जी पर्यावरण पूरक आहे, जिथं सोलर असावा, खत निर्मिती असावी, हम्म. व्यसनमुक्त परिसर असावा, स्वच्छता पूर्ण असावी. हम्म. स्वच्छता तर आपल्या घरासारखी स्वच्छता असते तिथं आणि सगळ्या मुलांचं श्रेय आहे. म्हणजे आज 2 BHK चा फ्लॅट स्वच्छ करायला लोक घायला येतात, पण तो 1 एकराचा परिसर जिथं रोज 5,000 लोक येतात तो परिसर आपण एकदम स्वच्छ असतो. मग हे सगळं करतो ते आपण कर्तव्य म्हणून करतो, आपली नैतिक जबाबदारी म्हणून करतो. आणि ह्या प्रकल्प इतर शहरांनी घ्यावा. मध्यंतरी कराडचे पावसकर किंवा शहा वगैरे सगळे आले होते, त्यांनी इथली माहिती घेतली, त्यांना आपण मार्गदर्शन केलं. तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केलेली. आता शेण्या वापरायला सुरुवात. विशेष म्हणजे नागपूरचा लिमय म्हणून माझ्याकडे आले होते, ह्या शेण्याचं सगळं केलं होतं. मग मी खास विमानानं नागपूरला गेलो होतो की ते शेण्यामध्ये करतायत म्हणून. मग तिथं ते मला म्हणले की प्रात्यक्षिक दाखवा. इथं पण दाखवलं, तिथं पण तिथली लोकांची मानसिकता होती ना. मग त्यांनी मोद कास्ट म्हणून ते लाकडासारखं ओंडका शेण्यापासून तयार करून त्यांचं पण काम चांगलं आहे. मग त्यांना ती प्रेरणा मिळाली आणि मग तिथं चालू केलं त्यांनी नागपूरमध्ये. मग तो एक यश आपलं मागं आलंय. आपण अनेक लोकांना सांगतोय की आता लाकडाच्या ऐवजी इतर पर्याय, गॅस दाणी हाच प्रथम पर्याय, आणि गॅस दाणी नसेल तर मग इतर गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत. कडबा असतो आपण जाळून टाकतो शेतातला, अशा दृष्टीने सुद्धा विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. चोरगे साहेब, तुम्ही मगाशी म्हणाला की काही लोकांकडून स्मशानभूमीचं काम चालू असताना त्रास द्यायचा प्रयत्न आला. हा त्रास नेमका कशा स्वरूपाचा होता? काय काय त्रास म्हणजे अगदी काही म्हणजे हाताच्या बोटावर म्हणणारी होती, पण ती ताकदवर होती, जबरदस्त ताकद होती. म्हणजे आमचं त्या काळात त्यांच्या पुढं आम्ही शून्य होतो. मग ते इतके वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचे. मग कुठं शासकीय लोकांना हाताला धरणं, मोठ्या व्यापाऱ्यांना दम देऊन सांगणं की तुम्ही एकही पैसा देऊ नका, लकी ड्रॉ चालू असताना खोटे आरोप करणं, परत माहितीच्या अधिकारात माहिती मागून धर्मादायाकडे खोट्या तक्रारी करणं, कधी कधी इन्कम टॅक्सवाल्यांना पाठवणं, असे वेगवेगळे प्रकार करायचे. त्याचबरोबर जो गरीब वर्ग होता त्यांनी, मध्यम वर्ग, त्यांनी सहकार्य केलं, पण त्यांची मर्यादा होती ना. पण त्याचप्रमाणे स्मशानभूमीचे त्यांनी म्हणलं घाबरायचे. काही लोक आम्हाला असं दारात उभं करून असे वर्ण पैसे टाकायचे, म्हणजे आपण एखाद्या अपवित्र काम अपवित्र असल्या. त्यावेळेस त्यांना ते लक्षात यायचं आणि त्यांनी आता बोलून दाखवलं की आम्ही त्यावेळेस चुक्या केल्या, असं व्हायचं. काही लोक जाणीवपूर्वक काहीतरी चुकीचं उठवायचे, प्रोपोगंडा, की जेणेकरून ही स्मशानभूमी थांबावी, त्रास व्हावा. नॅरेटिव्ह तेव्हा पण हो, जबरदस्त. आणि ते ज्या व्यक्ती पसरवायच्या त्या प्रतिष्ठित होत्या, त्यांची इमेज समाजात त्यांच्या दृष्टिकोनातनं किंवा काय असेल. पण मग या पद्धतीला ज्या वेळेला तुम्हाला त्रास होतो, म्हणजे एका बाजूला प्रपंच करायचा,
दुसऱ्या बाजूला समाजासाठी काम उभं करायचं आणि तिसऱ्या बाजूला ह्या कामातून जो विरोध होतोय त्याच्याशी सामना करायचा. अशा वेळेला अशा परिस्थितीत तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते स्वतःच्या मनाला धैर्य कसं देत होता? आता खरं सांगू का, आता स्मशानभूमी व्हायचा पूर्ण झाली होती आणि 1 महिना होता उद्घाटन अगोदर. हम्म. त्यावेळेस सुद्धा माझ्या इन्कम टॅक्सची लोक पाठवली होती, बरं. अधिकारी वर्ग, आणि इतके त्या अधिकारी पाठवली होती म्हणजे रेड स्पेशल रेड म्हणजे तपासणी सगळी केली, मला ब्लॉक करून टाकलं. आणि मी ते लेडीज अधिकारी होती, तर ते अधिकाऱ्याला विचारलं, म्हणलं काय माझं काय, मी कागदपत्र वगैरे सगळे दिली. तर काय नाही म्हणली, तुम्ही अमुक अमुक व्यक्तीला भेटा, विषय संपवून टाका. बर म्हणलं ते कोण, तुमचे अधिकारी आहेत का? कारण तो खाजगी माणूस होता. नाही नाही म्हणले, तुम्ही ते बघा, मिटवायचं असेल तर म्हणजे इतकं. पण मी गेलो नाही, मी म्हणलं तुमचं काय कायदेशीर असेल तर डिक्लेअर करा, माझा विषय हे करू नका. पण त्यांना सापडणं पण काय डिक्लेअर करायला, म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वेगवेगळी संकट येत असताना आम्ही काय विचार करायचो, आपण कोण होतो, आपलं जाऊन जाऊन काय जाणार आहे, आपला हेतू काय आहे, वाईट काय आहे का? बर, आम्ही ज्या परिस्थितीतून सगळे आलो होतो ते शून्यातनं आलो होतो ना. शून्य होईल ह्याच्या पलीकडे शून्याच्या खाली काय असतं? काय असतं? पण सक्सेस झालं तर निर्मिती होईल, समाजासाठी काहीतरी अजरामर होईल ना बालाजी ट्रस्ट. ह्या उद्देशाने आम्ही संकटाला तोंड देत गेलो. आणि विशेष म्हणजे आम्हाला, म्हणजे असं म्हणतो ना, कौरव पांडव, श्रीकृष्ण एका बाजूला, तसं देव आमच्याकडे. किती संकट आले तरी ते शेवट हाणून पाडत होत, आणि ते सक्सेस झालंच. म्हणजे मी सांगायला बसलो, नावं मी सांगणार नाही कारण ते उपयोगाचं योग्य वाटत नाही. आता सांगणं किंवा कोणाची बदनामी करणं सांगणं योग्य नाही. काही त्यातली मेली सुद्धा लोक. तर ती बदनामी सहन करायची ताकद आम्हाला हे प्रामाणिकपणामुळे आली, परिस्थितीमुळे आली. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचे अंत काही चांगले झाले नाही. पण मग तुम्ही जे तुम्ही उभा राहिला, तुमच्या बरोबरचे जे काही कार्यकर्ते होते ते उभे राहिले का पळून गेले? नाही, पळून नाही ते गेले. त्यातले काही पळून गेले? आता हे बघा, 3-4 जण आहेत अशी की ती पळून गेली. पण 10 जण जे आहेत, मी पळून जाणाऱ्याकडे बघत नाही, कारण त्यांची ती योग्यता नसते, ती स्वार्थासाठी आलेली असतात. पण 10 जण होती, त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा ते माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले. आमचे संजय कदम आहेत, नितीन माने आहेत, मेहता आहेत, खंडेलवाल बंधू आहेत, उदय आहे, हे राहिले, हे भरपूर झाले ना आपल्याला. त्यामुळं ते अजूनही खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत. कैलास स्मशानभूमी होण्यापूर्वी एक स्मशानभूमी माहुलीमध्ये होती, जिथं साताऱ्यातल्या लोकांचं बाकीचं उत्तरक्रिया तिथं होत होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सातारला स्मशानभूमी म्हणून मान्यता प्राप्त काही नव्हतं. नदी किनारी वाळवंट होतं आणि त्या वाळवंटात अंत्यसंस्कार करायचे. आपल्या कैलास स्मशानभूमीला हिंदू स्मशानभूमी म्हणून माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांनी मान्यता दिली. आणि मग 2003 पासून श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची हिंदू कैलास स्मशानभूमी म्हणून मान्यता सुरुवात झाली. श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संगम माऊली येथे कैलास स्मशान उभारलेली 2003 साली उभारलेले. त्या अनुषंगाने 2008 साली त्या ठिकाणी लाकडाऐवजी शेणाचा वापर सुरू केला. त्यामुळं लाकडाची एवढी बचत झालेली आहे की साधारण रोज 5 ते 6 अंत्यसंस्कार होत असतात. म्हणजे महिन्याला 140 ते 150 अंत्यसंस्कार होतात. 1 महिन्याला 200 झाडं पूर्ण वाढ झालेली वाचतात. आणि वर्षाचा हिशोब केला तर 1700-1800 झाडं ही वाचतात. आतापर्यंत 2008 सालापासून 2026 सालापर्यंत जवळजवळ 45,000 झाडं वाचलेली आहेत. मी समाजाला विनंती करेन की झाड लावणं हे काळाची गरज आहे. पर्यावरणाचं रक्षण ह्या झाडामुळे होतं, ऑक्सिजन मिळतो. आज प्रदूषणाचं वातावरण प्रचंड निर्माण झाले, सर्व बाजूने प्रदूषण होतोय, त्याचे अडचणी, त्याचे प्रॉब्लेम्स, संकट आपण बघतोय. अवेळी पाऊस येतोय, अनेक पूर येतोय, दुष्काळ पडतोय. अशा सगळ्यापासून वाचायचं असेल, स्वतःचं रक्षण करायचं असेल तर झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, झाडं वाचवली पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत. खूप छान. मंडळी, मृत्यू तर अटळ आहे, पण
हा मृत्यू झाल्यानंतरचा प्रवास भावपूर्ण वातावरणामध्ये कसा आणि सुखकर होईल यासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, त्यांचे सगळे ट्रस्टी, त्यांचे सगळे कर्मचारी याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. साताऱ्याचा पर्यावरणपूरक कैलास स्मशानभूमीमध्ये जे काही उपक्रम राबवले जातात ते पर्यावरणपूरक आहेत. पर्यावरणाला कुठली हानी न पोचता हे अंत्यसंस्कार केले जातात. आज चोरगे साहेबांबरोबर गेले तासभर झालेल्या चर्चेमध्ये आपण याच गोष्टी समजून घेतल्या त्यांच्याकडून. चोरगे साहेब, तुम्ही इथं आला आणि कैलास स्मशानभूमीबद्दल स्पष्टपणे जे काय आहे ते तुम्ही मांडलं. तुमचे खूप खूप आभार. जय. मंडळी, असेच काही वेगळे विषयावरती मान्यवरांशी आपण पाटीलकी या पॉडकास्टमध्ये गप्पा मारणार आहे. तुम्हाला जर काही सजेशन द्यावीशी वाटली तर या पॉडकास्टच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कुठल्या विषयावरती, कुठल्या क्षेत्रातला तज्ज्ञ पाहिजे याबद्दल सुचवू शकता. आपण त्या व्यक्तिमत्वाला इथं आणण्याचा जरूर प्रयत्न करू. पुन्हा भेटूया. धन्यवाद. मी सर्वात प्रथम पाटीलकी जो ब्रॉडकास्ट आहे, जो कमी वेळेत चांगल्या पद्धतीनं समाजात पसरतो आणि चांगले मुद्दे घेऊन येतोय समाजासाठी, त्याबद्दल मी शैलेंद्र पाटलांना धन्यवाद देईन. तसंच मी सातारकरांना सुद्धा धन्यवाद देईन की बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनं घेतलेले जे जे प्रोजेक्ट आहेत त्याला तुम्ही जे मनापासून मदत करता, सहकार्य करता, आशीर्वाद देता, आर्थिक सहकार्य करता, त्यामुळंच मी हे चांगलं काम करू शकतो. असंच या पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं तर आणखीन चांगली समाजात चांगली कामं होतील, समाज उपयोगी होतील असं मला वाटतं. जय. आपल्या पॉडकास्टचे प्रायोजक बेकीज बेकरी यांच्याकडून आपल्यासाठी एक छोटीशी सप्रेम भेट आहे. मावा केक हा खाल्लाय मी, फार छान आहे. होय ना? बेस्ट एक नंबर. धन्यवाद. पाटील पाटील घेऊन आला पाटीलकी ही पाटीलकी. Presented by Bakey's Bakery.